वास्तववादी शैलीत काम करणारे शिल्पकार प्रमोद दत्तात्रेय कांबळे यांचा जन्म 11 ऑगस्ट 1964 साली अन्नपूर्णा आणि चित्रकार दत्तात्रेय यांच्या पोटी अहमदनगरमध्ये झाला. वडील दत्तात्रेय हे नगरच्या प्रगत कला विद्यालयात कला शिक्षक होते. प्रमोद यांचे तीनही भाऊ चित्र काढत असत, त्यामुळे त्यांच्या घरात चित्रकलेला पोषक वातावरण होतच. वडिलांबरोबरच शाळेतील कला शिक्षक ज्येष्ठ चित्रकार र.बा. केळकर यांनी 3ऱ्या इयत्तेपासूनच प्रमोद यांना प्रत्यक्ष शिल्प बनवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाहिरातींचे फलक रंगवणं, निवडणूक काळात भिंती रंगवणं, संक्रांतीत पतंग करून विकणं, दिवाळीत आकाशकंदील विकणं, गणपतीसाठी आरास करून देणं अशीही कामं प्रमोद कांबळे यांनी केली. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदनगरच्या प्रगत कला विद्यालयात फाउंडेशन कोर्स करून पुढे मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण पूर्ण केलं. या काळात त्यांना अनेक बक्षिसं मिळाली. अंतिम वर्षी जेचं सुवर्णपदकही त्यांनी पटकावलं. शिक्षण संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळत असतानाही त्यांचं मन तिथे रमलं नाही, कारण त्यांना ओढ होती गावच्या मातीची. त्यामुळेच मुंबई पुण्यासारखी कलेला पोषक अशी शहरं सोडून कलेचं वातावरण नसलेल्या अहमदनगर या गावात अनेक आव्हानं झेलत त्यांनी चित्र आणि शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला. भारताच्या स्वातंत्र्याला 1997 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणून सारे जहां से अच्छा या शीर्षकाचं 70 फूट लांबीचं, 20 फूट उंचीचं, 500हून अधिक थोर व्यक्तींची पेन्सिल चित्र असलेलं भव्य चित्र त्यांनी नगर महापालिकेच्या महावीर सभागृहात काढलं. देवदेवता, ऋषीमुनी, थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू अशा विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींची चित्र असलेली ही कलाकृती नगर शहरात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. MRRCचा गौरवशाली इतिहास सांगणारं द स्पिरिट हे 90 फूट लांब आणि 10 फूट उंचीचं पेन्सिल चित्र, वॉर मेमोरियल्सचं भव्य शिल्प, गणपती उत्सवात भुलेश्वर मंदिराची प्रतिकृती अशी त्यांची आणखी काही उल्लेखनीय कामं आहेत. नानाजी देशमुख यांच्या चित्रकूटच्या नन्ही दुनिया या प्रकल्पासाठी कांबळे यांनी 2004 साली वन्य प्राण्यांची लाईफ साईज शिल्प बनवली. आई आणि मूल या संकल्पनेवर आधारित वाघ, हत्ती, गोरिला, उंट, गाय, मगर, जिराफ, झेब्रा अशा सगळ्या वन्य प्राण्यांची फायबरमधली ही अभ्यासपूर्ण शिल्प खूपच लोकप्रिय झाली. त्यांचं उद्घाटन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालं. यातील काही शिल्पांच्या प्रतिकृती मुंबईच्या कालाघोडा फेस्टिवलमध्ये 2010 साली प्रदर्शित केल्या होत्या. शिल्पकला निर्मितीबरोबरच लहान मुलांसाठी स्पर्धा, शिबिरं अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये चित्र आणि शिल्पकलेची आवड निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न कांबळे करत आहेत. कला जगत न्यासाची स्थापना त्यांनी केली आहे. तसंच नगरसारख्या ठिकाणी त्यांनी आर्ट गॅलरीही सुरू केली आहे. या सगळ्या उपक्रमात मूळ नगरच्याच असणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी पूर्वाश्रमीच्या स्वाती उपासनी सर्वार्थाने सहभागी असतात. उत्तम कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि व्यवसायाची उत्तम जाण असणारे शिल्पकार प्रमोद कांबळे हे यशस्वी व्यावसायिक शिल्पकार म्हणून नावारूपाला आले आहेत.